विक्रोळी पार्कसाईट परिसरातल्या हनुमान नगर या म्हाडा भूखंडावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचा पुनर्विकास फक्त विकास नियंत्रण नियमावली क्रमांक 3310 नुसारच होऊ शकतो। हे म्हाडा आणि SRAनं दिलेल्या पत्रावरून स्पष्ट झाल्यामुळे वसाहतीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। लेक व्ह्यू डेव्हलपर यांची शासनानं मंजूर केलेली पुनर्वसन योजना आता ओमकार ग्रुपच्या पुढाकारानं जलद गतीनं पूर्ण होईल अशी सर्व रहिवाशांना खात्री पटली आहे। आम्हाला पण काय वाटतं की आम्ही पण कुठेतरी नवीन बिल्डिंगमध्ये यावं, SRAचं कुठेतरी काम हवं। आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण चांगल्या याच्यामध्ये राहायला जावं अशी आमची पण इच्छा आहे। आणि या स्वयंविकासाच्या नावाखाली रहिवाशांची दिशाभूल करणाऱ्या मुठभर लोकांकडे आता योजनेत अडथळे आणण्यासाठी कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत। आम्ही सर्व सभासदांसमोर मांडलेली आहे, पण काही विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा लोकांना म्हणजे गुमराह करतात। हे 33-5 खाली म्हाडा हे डेव्हलपमेंट करणार, तुम्हाला जास्त जागा मिळणार, पण हे स्वतः आम्ही म्हाडाकडे चौकशी केली तेव्हा म्हाडाने आम्हाला स्वतःला त्यांनी म्हणजे त्यांचे जे इंजिनियर्स आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते स्वतः सांगितलं की ही म्हाडा ही डेव्हलपमेंट करू शकत नाही। ही फक्त ही योजना ही SRA अंडर 3310 या खाली होऊ शकते। आणि ही मंजुरी मिळाल्यामुळे 70% पेक्षा जास्त रहिवाशांच्या संमतीने मंजूर झालेल्या या योजनेतील संक्रमण शिबिरात राहायला गेलेल्या 40% पेक्षा जास्त रहिवाशांचं मनोबल आता वाढलं आहे। सर्व कायदेशीर परवानग्या मिळवून राबवण्यात येणाऱ्या या योजनेला सहकार्य करणं हे उर्वरित रहिवाशांच्या हिताचं असल्याचा निर्वाळा SRAनं सदर पत्राद्वारे दिला आहे। या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।